बाहेर एवढं कडक ऊन आहे, पण फिरायला जायचं म्हटलं की आमचा ऋतू लगेच तयार होतो आणि बाहेर जाताना त्याला नेहमी पुढे बसायचं असतं. एवढं ऊन लागत होतं, उन्हाच्या झळ्या लागत होत्या, तरीसुद्धा तो पुढेच बसला होता. आता रस्त्याने जाता जाता इथे आम्हाला जांभळं आणि करवंद दिसली. उन्हाळा चालू झालं म्हटलं की आपल्याला जागोजाग हा रानमेवा दिसायला चालूच होतो. आणि प्रत्येकजण हे आवडीने खातं. मलाच नाही तर प्रत्येकाला हे आवडत असतं, म्हणजे करवंद खाणं, जांभळं खाणं. तरी ते मी थोडीशी टेस्ट पण केली आणि थोडीशी सोबत पण घेऊन गेले. आता घरून येताना आम्ही काहीच खाऊन आलो नव्हतो. पुढे जाताना भूक लागली. 3 तासांचा तरी कमीत कमी प्रवास होता आणि पुढे अजून किती वेळ लागेल, ट्रॅफिक कसं आहे माहीत नाही, म्हणून म्हटलं चला इथूनच थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ. म्हणून चायनीज सेंटरला घेतो. आता चायनीज सेंटरला गेल्यानंतर प्रत्येकजण नॉनव्हेज खातात, इथे आम्ही व्हेज खातोय. पुढे आल्यानंतर गाडीला पण थोडंसं पेट्रोल टाकलं आणि फायनली आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आम्ही येऊन पोहोचलो. तर इथे सगळे आश्चर्याने बघत होते, का तर मावशी येणार नाही येणार नाही म्हटली आणि माझ्या बहिणीच्या मुली ओरडत होत्या की मावशी आली. आता सगळी मुलं एकत्र आल्यानंतर त्यांचे हे काय असे अनोखेच खेळ चालू होतात. आता ठीक आहे, आपण गावाकडे असताना वेगवेगळे खेळ खेळायचो, पण मुलांना शहरामध्ये असं काही खेळांमध्ये आनंद मिळत असतो. आता इथे आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं. बड्डे होता. बड्डे बॉयसाठी आम्ही एवढ्या लांबपर्यंत आलो होतो. पण गिफ्ट घेतलं त्याच्यानंतर हे म्हटलं की मला सोडा प्यायचा. ठीक आहे म्हटलं, तुम्ही पिऊन घ्या, मी बसते. आता घरी आल्यानंतर संध्याकाळी जेवण काय बनवायचं त्याचीच तयारी इकडे चालू होती आणि सगळे छान गप्पा मारत होते आणि माझी बहीण काय माझ्याकडे बघून अशा रिॲक्शन्स देत होती. आता सगळी चिल्ड्रन गँग इकडे बसली होती आणि हे आहे ते त्यांच्यामध्ये बसले होते आणि असं सांगतात की खूप कंटाळा आलाय मला. आता आमचा छोटा डॉन कसा पडलाय बघा, इथे मोबाईल बघत पडला. याचाच बड्डे होता, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. आणि इथे आल्यापासून ऋतू कंटिन्यू सायकल चालवत होता. त्याला खूप सायकल चालवायला आवडते. आता रियाजच्या या काही अशा पोजेस चालू होत्या आणि त्याची मावशी त्याला रॅम्पवॉक कसं करायचं, कॅटवॉक कसं करायचं किंवा फॅशन शोमध्ये कसं चालतं तसं शिकवत होती आणि फ्लँकिस वगैरे कसं द्यायचं शिकवत होती. तर तो एकदम भारी करत होता. आता इथे आमची बड्डेची वगैरे सगळी तयारी झाली होती आणि बड्डे सुरूसुद्धा झाला होता. काही कारणानेच बघा आपण एकत्र येत असतो, कारण असेच काही फंक्शन्स असतात छोटी मोठी, ज्याने आपण किंवा आपली फॅमिली जी असते ती एकत्र येतात. तर इथे तर काय आमच्यासोबत सगळे आले नाही, पण आम्ही तिघी बहिणी मात्र एकत्र आलो आणि अशाच निमित्तानं थोड्याफार गप्पा होतात. फोनवरती तर आपण नेहमी बोलतच असतो, पण समोरासमोरचा जो संवाद असतो ना, तो काही वेगळाच असतो आणि एकत्र टाईम स्पेंड करायला मिळणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट असते. आता बड्डे वगैरे इकडं केक कट करून झाला आणि सगळे जेवायला बसले, कारण बराच वेळ झाला होता आणि सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती. सगळेजण मस्त पावभाजीवरती ताव मारत होते आणि सगळ्यांना खरंच खूप छान म्हणजे वाटलं एकत्र येऊन आणि पावभाजीसुद्धा खूप छान झाली होती. सगळे आनंदाने खात होते आणि सगळ्यात शेवटी जे काय हे मला काम लावलं पुसण्याचं. तर असा होता काय आजचा दिवस. बाय बाय.